राज्य मंत्रिमंडळानं स्पर्धा परीक्षांमधील आरक्षणासंदर्भात घेतलेल्या नवीन निर्णयावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। नव्या धोरणानुसार वय किंवा शैक्षणिक पात्रतेमध्ये सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाहीये। हा निर्णय म्हणजे मागासवर्गीयांची सवलत संपवण्याचा डाव असून सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा अपमान आहे, अशी टीका राठोड यांनी केली आहे। तसंच मंत्रिमंडळामध्ये असे निर्णय होत असताना मागासवर्गीय मंत्री गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव याबद्दल जर त्या सवलत घेतली असेल तर त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश देता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। हा निर्णय अत्यंत घातक आहे आणि राखीव प्रवर्गाच्या सवलती संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे। यापूर्वी कितीतरी निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे। मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवार जर खुल्या प्रवर्गात कॉम्पिटिशन करत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात सुद्धा त्याला ती सवलत दिली पाहिजे। परंतु असा निर्णय घेत असताना राज्य मंत्रिमंडळात असलेले मागासवर्गाचे मंत्री काय झोपा काढतायत का, हा माझा सवाल आहे। हा एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? असे अनेक निवाडे असताना तुम्ही हा निर्णय घेताय आणि याचा अर्थ मागासवर्गाचे सगळे आरक्षण संपवण्याचा तुमचा डाव आहे, हे आता स्पष्ट झाले।